नमस्कार, आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। सांगली मिरज महानगरपालिका तर्फे घरगुती कचरा खत निर्मिती वापर प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन। वाळवामधील ग्रामीण रुग्णालयास मिळाली 34 वर्षांनंतर शासनाची मंजुरी। जिल्ह्यातील तुर्ची येथे तेंडुलकरांनी दिलेला निधी जाणार परत। पलूसमध्ये तंत्र अधिकाऱ्यांची धाड, ॲग्रो केमिकल्समधून विनापरवाना कीटकनाशके जप्त। कवठेमंकाळ येथील अल्पवयीन मुलीस अपहरण करणाऱ्या आरोपीस अटक। कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 478 कोटींचा निधी। शिवस्मारकाच्या पुतळ्याची पुनर्रचना होण्याची शक्यता। शिवसेना भाजप युतीत अजूनही जागांचा गुंता, पालघर बारामती जागांवर आडले घोडे। प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे दार खुलेच, नवाब मलिक। आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावरून घसरली, माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा आरोप। आता पाहूया सविस्तर बातम्या। सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेतर्फे घरगुती कचरा व्यवस्थापन अंतर्गत घरगुती कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती व त्याचा वापर करून बनवलेल्या फुलकुंड्या आणि फळकुंड्या यांच्या प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित केली आहे। दिनांक 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शन आहे, तर दिनांक 9 पासून 11 तारखेपर्यंत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहेत। मिरज शहरात संशयास्पदरित्या अवस्थेत फिरणाऱ्या संतोष नावदेव बडगर कवठेमंकाळ यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता 50,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 काडतुसे आढळून आली। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। गुन्हे अन्वेषण विभाग सांगली जिल्हा यांच्या आदेशानुसार अपहरणांचे गुन्हे उघडकीस आणताना आज पोलीस निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली। त्यात बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेत असताना अपहरणांचा गुन्ह्यातील आरोपी अमर मंडले व पीडित अल्पवयीन मुलगी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले। या गुन्ह्याची नोंद 18 जानेवारी 2015 रोजी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात झाली होती, तर सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सांगली यांच्याकडे तपासाकरिता वर्ग करण्यात आलेला आहे। दिवंगत नेते आर पाटील यांच्या प्रयत्नामुळे सांगली जिल्ह्यातील तुर्ची येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू झाले। या केंद्राच्या परिसरात झाडे लावण्यात आली आहेत। या झाडांना उन्हाळ्यात पाणी कमी पडते, त्यामुळे प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य संजय बारकुंड यांनी परिसरात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तेंडुलकर, अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार, आमिर खान यांच्याकडे निधीची मागणी केली होती। सर्वांनी मागणी मान्यही केली। त्यामध्ये सचिन तेंडुलकर यांनी 15 लाख रुपये मंजूर करून दिले आहेत। त्यामुळे बांधकाम विभागाने शेततळे खोदले, पण बाकीची कामे अजूनही रखडलेलीच आहेत। खासदार आणि आमदार यांच्या निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करणे बंधनकारक आहे। हा निधी खर्च न केल्यास तो परत जाणार आहे आणि हा निधी परत गेल्यास शेततळ्याचे काम रखडणार आहे। तंत्र अधिकारी वाबळे हे दिनांक 1 फेब्रुवारी पासून दुकानांच्या नियमित तपासणी दौऱ्यावर होते। श्री ॲग्रो केमिकल्स पलूस या दुकानात बिगर नोंदणी विना परवाना बनावट ॲबेमॅक्टिन 1.9% या कीटकनाशकाचा साठा आढळला। ABAIN कंपनीच्या 250 मिलीच्या 30 बाटल्या व 100 मिलीच्या 15 बाटल्या आढळून आल्या। या प्रकरणी पलूस येथील दुकानदार व नाशिक येथील एका विरोधात कोल्हापूर तंत्र अधिकारी तथा कीटकनाशके निरीक्षक पंडितराव वाबळे यांनी पलूस पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। शिक्षण मंत्री विरोधात आझाद मैदानावर विद्यार्थ्यांनी आज जन आंदोलन पुकारले। त्यांनी राजीनाम्याचीही मागणी केली। असंवेदनशील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी असे संपूर्ण महाराष्ट्रातून 20हून अधिक विद्यार्थी संघटना या आंदोलनात सहभागी होत्या। अमरावतीमधील एका पत्रकारिता विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री यांना KG to PG मोफत शिक्षण राज्यात शक्य आहे का
असा प्रश्न उपस्थित केले असता शिक्षण मंत्री यांना ऐपत नसेल तर शिकू नकोस असे उत्तर त्या विद्यार्थ्यास दिले व अटकेचे आदेशही दिले। तसेच महाविद्यालय हे बेरोजगारी केंद्र आहे असे बेताल वक्तव्य यापूर्वी तावडे यांनी केले होते। त्या विरोधातच आज विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन विनोद तावडे यांच्या विरोधात आंदोलन पुकारले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य स्मारक अरबी समुद्रात उभारले जाणार आहे। त्यासाठी अनेक वर्षांपासून शासकीय व प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहेत। राज्य सरकार आता शिवस्मारकाच्या पुतळ्याची रचना बदलण्याच्याही विचारात आहे। शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीची 27 नोव्हेंबर 2018 रोजी बैठक झाली। या बैठकीत पुतळा रचनेविषयी चर्चा झाली। त्यामध्ये 3 ते 4 पर्याय देण्याचे आदेश प्रकल्प सल्लागारांना देण्यात आले आहेत। त्यानुसार 3 पर्याय हे अश्वारूढ पुतळ्याच्या पायात बदल करण्याचे आहेत, तर 4था उभा पुतळा उभा करण्यासाठी देण्यात आलेला आहे। शिवसेनेने पालघरच्या जागेचा आग्रह धरला आहे, तर भाजपाने बारामतीचा प्रस्ताव दिल्याने युतीचे घोडे अडले आहे। बारामतीमध्ये गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रासपाचे महादेव जानकर लढले आणि पराभूतही झाले होते। त्यावेळेस त्यांनी कमळ चिन्हावर लढावे असा भाजपाचा आग्रह होता, पण तो त्यांनी मान्य केला नव्हता। यावेळी जानकर उभे राहण्याची शक्यता नाही। शिवसेनेने बारामतीची जागा लढवावी। राज्यमंत्री असलेले पुरंदरेचे आमदार विजय शिवतारे यांना बारामतीत उतरवले तर ते सुळे यांना जोरदार टक्कर देऊ शकतील असे भाजपाकडून सांगितले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। शिवसेना पालघरच्या जागेवर अडून बसली आहे। तेथील पोटनिवडणुकीत दिवंगत माजी खासदार चिंतामण वणगा यांचे पुत्र श्रीनिवास वणगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली, पण काँग्रेसमधून भाजपात आलेले रवींद्र गावित यांनी त्यांचा पराभव केला। आता शिवसेनेला पालघरची जागा हवीच असून तेथे श्रीनिवास वणगा यांनाच उमेदवारी देण्यावर शिवसेना अडून बसली आहे। पालघर नाही तर युती नाही असे शिवसेनेने बजावल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। प्रकाश आंबेडकर आणि वंचित आघाडीच्या फंद्यात न पडता सध्याचे देशातील वातावरण पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत यावे असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले। सध्याच्या घडीला देशभरात भाजपच्या विरोधात लहर असल्यामुळे या परिस्थितीत राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह इतर लहान पक्ष मिळून सेना भाजपच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा नवीन प्रयोग करू नये, त्यांनी आघाडीसोबत येण्याचे आवाहन मलिक यांनी केले आहे। अन्न व औषध प्रशासनाला दिघंची येथे गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा होत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार विभाग सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती MS पवार, SS हाके, नमुना सहाय्यक चंद्रकांत साबळे आदींनी कारवाई केली। अन्न आणि औषध प्रशासनाने दिघंची येथे केलेल्या कारवाईत नसीर मोहम्मद बाबूलाल तांबोळी या व्यापाऱ्याकडून 4,17,225 रुपयाचा गुटखा, पान मसाला व सुगंधी सुपारी जप्त केली। दरम्यान तालुक्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर गुटखा व अन्य पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील विविध भागांसाठी 2066 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांसाठी आशियाई विकास बँकेकडे पाठवलेले 5,600 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 180 किलोमीटर लांबीच्या 6 रस्त्यांसाठी तब्बल 478 कोटी 73 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। या कामामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर शहराभोवती असणाऱ्या रिंग रोडचा समावेश आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून हे प्रस्ताव मार्गी लागले आहेत। राज्य शासनातर्फे आशियाई विकास बँकेकडे पाठवण्यात आलेली जिल्ह्यातील रस्त्यांची 478 कोटी 73 लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या झाली। या घटनेनंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचीही हत्या झाली होती। या प्रकरणांबाबत दोन्ही परिवारांकडून हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत। या याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली। दरम्यान दाभोळकर पानसरे हत्या प्रकरणातील तपासाचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला। तर या प्रकरणातील आरोपपत्र पुढील आठवड्यात दाखल करू अशी माहिती विशेष तपास पथकाने हायकोर्टात दिली। याचबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं। पुन्हा भेटूया ठळक आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।